नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे। राज्य सरकारचा मोठा निर्णय, अनुकंपा नियुक्तीची प्रतीक्षा संपली, तर राज्यातील कर्मचाऱ्यांच्या वारसांसाठी लाभदायक निर्णय। राज्यातील खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळेमध्ये कार्यरत असताना निधन पावलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसांना राज्य सरकारच्या निर्णयामुळे एक मोठा दिलासा मिळालेला आहे। चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट। त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल। नवीन अपडेटसाठी समोरील बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका। राज्य शासनाने कर्मचाऱ्यांच्या वारसांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतलेला आहे। 31 ऑगस्ट 2026 पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांना आता अनुकंपा नियुक्तीचा लाभ मिळणार आहे। मृत कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसांना अनुकंपा नियुक्तीचा लाभ वेळेत मिळवून देण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण धोरण जाहीर केलेले आहे। अनुकंपा नियुक्तीच्या धोरणानुसार प्रलंबित प्रकरणे आता विहित कालावधीत निकाली काढण्यासाठी संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना आवश्यक ते निर्देश राज्य शासनाने दिलेले आहे। सर्व पात्र लाभार्थ्यांनी शासन निर्णय आणि परिपत्रकातील तरतुदीनुसार आवश्यक कागदपत्रासह प्रस्ताव सादर करणे आवश्यक असणार आहे। संस्थांनी प्रस्तावाची प्राथमिक छाननी करून सर्व माहिती, कागदपत्रे आणि नोंदी पूर्ण असल्याची खात्री करणे आवश्यक असणार आहे। प्रस्ताव अपूर्ण किंवा त्रुटीपूर्ण असल्यास निर्णयानुसार विलंब होण्याचीही शक्यता असू शकते, असेही निर्देश देण्यात आलेले आहे। प्राप्त प्रस्तावाची संबंधित शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून तपासणी करून शासनाच्या निर्देशानुसार कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। अनुकंपा नियुक्तीचा लाभ हा संबंधित कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे शासनाने तातडीचे आदेश निर्गमित केलेले आहे।